नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या महामानवाला, नमन अशा माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. ज्ञानसूर्य, महामानव, दलितांचे कैवारी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जय. त्यामुळे मी त्यांना अभिवादन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. महामानव आपल्यातून निघून गेले, परंतु त्यांचे विचार मात्र आजही आपल्यामध्ये जिवंत आहेत. परंतु हेच विचार आता फक्त पुस्तकांमध्ये कवितेत राहतो की काय, असा विचार आपल्या सर्वांच्या मनामध्ये उभा राहिला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा कित्येक महामानवांची फोटो किंवा पुतळे आपण गावागावातल्या चौकाचौकांमध्ये उभे करतो. मग आपण या महामानवांना पाठपुस्तक दिले ना, मला इथे काल्पनिक परंतु वास्तविकतेला स्पर्श करणारी गोष्ट सांगावीशी वाटते. एकदा रात्रीला गावागावातल्या चौकाचौकांमध्ये उभे केलेले पुतळे जवळ आले आणि बोलायला लागले. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जवळ आला आणि तो म्हणाला, मी 18 पगड जातीचे मावळे एकत्र करून 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून हे स्वराज्य उभं केलं, परंतु मला मात्र फक्त मराठ्यांनीच वाटून घेतलं. यानंतर महात्मा ज्योतिराव फुले समोर आले आणि ते म्हणू लागले, मी जीवनभर लोकांना समतेचा विचार दिला, परंतु मी फक्त मायांपुरताच राहील. याच नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोर आला आणि ते म्हणू लागले, मी 18 पगड जातीच्या मावळ्यांना, 18 पगड जातीच्या लोकांना पुन्हा एकदा गुण्या गोविंदाने नांदता यावं म्हणून या देशाला संविधान दिलं, परंतु मी फक्त बौद्ध धर्मापुरताच राहिलो, मला दुसऱ्या धर्मांनी स्वीकारलंच नाही. यानंतर लोकमान्य टिळकांच्या पुतळ्या समोर आला आणि ते म्हणू लागले, मी फक्त ब्राह्मणापुरताच राहिलो. याच वेळी काठी टेकवत महात्मा गांधी समोर आले आणि ते म्हणू लागले, बाबांनो, तुम्हाला कुठल्या तरी जातीने वाटून घेतलं, तुम्ही कुठल्या तरी जातीचे झालात, परंतु मला तर मात्र कुणीच स्वीकारलं नाही, मी फक्त शासकीय भिंतीवरच्या खेळालाच लटकून राहिलो. मग आपण अशा या महामानवांना जाती जातींमध्ये वाटून गेले. मग काय, भीम जयंती फक्त बौद्ध लोकांनी साजरी करायची नाही, तरी तुम्हा सर्वांना एकदा भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. मी इथे एक गोष्ट सांगते. परिस्थितीला दोष देत बसू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तालुक्याच्या ठिकाणी 10वीचा पेपर होता. तेव्हा रामजी बाबांनी विचार केला की संपूर्ण कुटुंबाने तालुक्याला जाण्यापेक्षा त्यांनी आपल्या मुलांना घेतले आणि ते तालुक्याच्या ठिकाणी गेले. तिथे ते एका भाड्याच्या खोलीत राहिले. रामजी बाबा स्वतः त्यांना स्वयंपाक करून जेवू घालायचे. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सकाळी पेपरला जायचे, 3 वाजता पेपर घेऊन परत यायचे. एके दिवशी परत पेपरला गेलेले भिजराव परत आले. तेव्हा त्यांनी ताटावर बसले, जेवण झालं आणि वडिलांना म्हटलं, बाबा तुमचं जेवण? त्यावेळी ते म्हणाले, नाही, आधी तुम्ही जेवून घ्या, मी नंतर जेवण करतो. ते म्हणाले, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी परत बाबासाहेब पेपर घेऊन आले, ताटावर बसले, जेवण करत होते. तेव्हा त्यांच्या वडिलांना म्हटलं, बाबा तुमचं जेवण? त्यावेळी ते म्हणाले, आधी तुम्ही जेवून घ्या, नंतर मी जेवण करतो. ते म्हणाले, ठीक आहे, आणि ते अभ्यासाला निघून गेले. तिसऱ्या दिवशी परत असंच घडलं. बाबासाहेब पेपर घेऊन आले, ताटावर बसले, जेवण करताना वडिलांना म्हटलं, बाबा तुमचं जेवण? तेव्हा ते म्हणाले, तुम्ही आधी जेवून घ्या, नंतर मी जेवण करतो. परंतु बाबासाहेबांच्या लक्षात आले की आपण जेवल्यानंतर टोपलीमध्ये भाकरी शिल्लक राहत नाही, मग आपले वडील जेवतात तरी काय? मग त्यांनी त्यांच्या वडिलांना म्हटलं, बाबा मी तुम्हाला 3 दिवस झाले विचारतोय, तुमचं जेवण तेव्हा तुम्ही म्हणता की मी जेवल्यानंतर तुम्ही जेवतो, परंतु मी जेवल्यानंतर टोपलीमध्ये भाकरी शिल्लक राहत नाही, मग तुम्ही जेवता तरी काय? तुम्ही खाता तरी काय? बाबा सांगा किंवा बाबा तुम्हाला त्रास नाही का? हो, तुम्हाला भूक नाही का लागत? मग तेव्हा रामजी बाबा म्हणाले, या भाकरीने माझी भूक भागणार नाही. तुम्ही एवढे मोठे व्हावं की मला तुम्हाला बघायला मान वर करून बघावं आणि संपूर्ण जगाने तुमचा जयजयकार करावा, तेव्हा माझी खरी भूक भागेल. या भाकरीने माझी भूक भागणारच नाही. आपल्या सर्वांचे, प्रत्येकाचे आई वडील असेच आपल्यासाठी कष्ट करत असतात. परिस्थितीला दोष देत बसू नका. एखाद्या दादाला किंवा ताईला विचारलं, ताई दादा तू काय करतोय आता? नाही, काही नाही. का? अरे आमची परिस्थितीच नाही हो. तू गप. कारण परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडतही नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील काही कोट्याधीश होते नाही, परंतु ते स्वतः उपाशी राहायचे, परंतु त्यांच्या मुलाला पुस्तक आणायचे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात मोठा गुण म्हणजे जे ते पुस्तक
वाचायचे ना ते त्यांना 10 वर्षांनी जरी विचारलं तरी ते आठवण ठेवायचे. कारण त्यांना माहित होतं की हे पुस्तक आता आपल्या हाती लागलंय, परत लागणार की नाही माहित नाही, आपल्या पैशामध्ये विकत घेऊ की नाही माहित नाही. मग आता कसं वाचायचं की आयुष्यात पुन्हा याला वाचायचंच काम पडणार नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपले.